वाशी ते करण्यात आला. मला वाटतं आपल्या पूर्ण बॅचमध्ये कमी शिक्षणामध्ये मोठी लोक घेतली. शिक्षक 10वी आणि ITI आणि अपडेट झालाय. त्याच्यामध्ये मी क्लासरूमच्या पोस्टपर्यंत आता सध्या काम करत आहे. मला अभिमान वाटतो आणि आपले मित्र भेट आता हे फक्त आपले चेहरे आणि आपलं वय बदलले, बाकी सगळा कोणतरपणा आणि अंगातले गुण तसेच आहेत. रामदास झालाय, फक्त नावाचे झाले. आता हे रिस्पेक्ट झालंय, तर हे जे कोकण नाव आहे शिव्या झाले, ही आपली ही जी बोलले हीच आमची भाषा आहे. 10वी पर्यंत मला वाटते नारायण पाटे सर ते 10वीचे वाघमारे सर पर्यंत हा जो प्रवास होता हा खूप सुंदर होता. कारण मी कधी स्टेजवर बोलतो नाही, पहिल्यांदाच बोलतो काय चुकत असं हे करा. आणि लेडीज मध्ये जर म्हणलं तर आज कुठले सर रजेवर असताना कमांड केल्यासारखं वाटतं मला. पूर्वी कमांड केले की कोरोना वेगळाच उल्हास होता आणि तुम्ही जागा म्हणजे काय आता ते सांगूच नाही. आता ते एकदा शेअर करायला नको आता, कारण सगळेजण 85 वय मला गेलाय. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद संदीप. खऱ्या अर्थानं तू सांगितलंस की ही जे नावं जे आपण घेतो ना, मी शिवाजी इथं होतो, तुमच्या मतात तर शिव्याच आहे, परंतु अहमदपूरला गेल्यानंतर शिवाजीचा शिवाजीराव म्हणून माझी ओळख निर्माण केली. पण त्या शिवाजीराव म्हणून घेण्यापेक्षा तुझ्यातला जो शिव्या आज उभा केलास ना, ते खऱ्या अर्थानं माझ्या जीवनातली खरी कमाई म्हणायला हरकत नाही. हा बिलकुल 100%. तर यानंतर मी सुनील पल्लेवाड यांना मी विनंती करणार आहे की आपण आपला परिचय देण्यासाठी समोर यायचा आहे. एकाच नावाचे 2 विद्यार्थी होते, बरोबर आहे का सुनील? सुनील पांडुरंग पल्लेवाड हे एकाच नावाचे 2 विद्यार्थी. दुसरे सुनील कुठे आहे माहित आहे कुठे? तो तोंडाजवळ धरा सरळ जवळ धर येतो तोंडाला. आईस्क्रीम खायला पहिल्यांदाच आपण भेट होतो. खूप अभिमान वाटत आहे. मी पहिली वेळेस माहिती करू मी ज्या शाळेत शिक्षण झालं त्या शाळेत मी आज मुलगीला कार्यरत आहे. मला मुलगी आहे, मुलगी नववीत आहे, मुलगा 30 आहे. धन्यवाद मित्र हो. आपण आता शेवटच्या टप्प्याकडे वळत आहोत. हा, तर यानंतर आहे माझं पण आहे. मी इतकं बोलायला म्हणजे ते कसं करणार नाही. संगीताताई विद्वान यांना मी विनंती करणार आहे की आपणही आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी समोर यायचं आहे. काही जणांचे परिचय छोटूशेच आहेत, एवढूशेच. राम असं सांगावं लागतं, इथून सुरुवात झाली, असं असं झालं तसं झालं. कारण का खरंच कोरोनाचा पिरियड आपण जवळून बघितलेला आहे. आपल्यामध्ये काही जण राहिले नाही तो कोरोनामध्ये. माझा अनुभव मी सांगतो. काय कुठे निघाला तुम्ही? बरोबर. नमस्कार, मी परिचित असलेली आपल्याला संगीता व्यंकटराव विद्यार. माझं दिलेलं गाव नागराळ, तालुका दिंडी, जिल्हा लातूर. आपण हा कार्यक्रम नियोजित केलेला मला 2-3 महिन्यापूर्वी शिवाजी गायकवाड प्रल्हाद मोरे यांनी सांगितलं. पण 8 दिवसापूर्वी मी हे कार्यक्रम करू शकते की नाही असं वाटत होतं मला, कारण माझ्या मुलाची तब्येत बरी नव्हती. आपण इतक्या 29-30 वर्षानंतर भेटणार होतो, पण मला वाटत होतं मी इथं येऊ शकते की नाही. आपले सगळे 30 वर्षांचे बंधू भगिनी मित्र मैत्रिणी आपल्याला भेटत नाही याची खंत वाटत होती. त्यातूनच माझ्या मुलाला बरं झालं, चांगलं झालं, आपल्याला सगळ्यांना भेटण्यात आलं. धन्यवाद. मित्रांनो, ज्यांच्या आयुष्यात असा प्रसंग आहे त्यांनी घाबरायचं नाही. कारण मी बोलता बोलता पुढे थांबलो होतो. कोरोना कसला भयानक पिरियड होता तो कोरोनाचा. त्याच्यावरती मात करून आलेले आपण आहोत. आणि ताई, कसलाही प्रसंग असो, म्हणतात ना डोक्यावरचं ओझ, शाब्दिक ओझ फक्त वर्ग मैत्रिणीला
मित्रांना जर सांगितलं ना 99% कमी होतो. सांगत चला एकमेकांचं सुख दुःख आपण जवळून पाहण्याचा प्रयत्न करूया. ताईंनी जो आज प्रसंग जो आपल्या समोर उभा केला त्या भगवंताला काय आहे, चिंता आहे की 4 महिन्यापासून हा स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे आणि तुमच्या आणि आमच्यामध्ये ते भगवंत कसा काय दुरावा निर्माण करेल. अजूनही इथून मी त्या भगवंताची मी प्रार्थना करतो नतमस्तक होऊन की कोणीही आमच्या भगिनींना आणि बांधवांना दुःखातून मुक्ती करावी अशीच मी या ठिकाणी प्रार्थना करतो. यानंतर ज्योतिताई निळेगावे यांना मी विनंती करणार आहे, आपण आपला परिचय देण्यासाठी समोर यायचा आहे. आहे आईस्क्रीम आहे. तर चालू कार्यक्रम चालू मध्येच ते घेऊया. माझं नाव ज्योती गंगाधर रुपे आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा MBBS ला जळगाव येथे गेल्या वर्षी लागलेला आहे. मुलगी यावर्षी 12वीला 80% घेऊन प्राप्त झालेली आहे. मी छोटीशी कविता केली आहे. योग म्हणतात यालाच मनातली गोष्ट सांगायला. योग म्हणतात यालाच मनातली गोष्ट सांगायला. खूप आवडतं आम्हाला वेळ पाहिजे भेटेला. होती भेट समयाला. यालाच म्हणतात योगायोगाला हो योगायोगाला. खूप धन्यवाद ताई. एक नाही दोन नाही तर तब्बल 3 वेळा आपण कविता असेल मैत्रीवरची शाब्दिक तुमची रचना असेल आमच्या समोर तुम्ही मांडलात. खऱ्या अर्थाने प्रत्येकाला काहीतरी विरंगुळा असतो ते व्यक्त झालं पाहिजे, पण आम्ही असा प्रयत्न करू की वारंवार आपण एकत्र येत जाऊ आणि आपल्या भावना ज्या आहेत एकमेकांना आदान प्रदान करत राहू. भगवंताच्या चरणी पुन्हा एकदा मी विनंती करतो. यानंतर मशना जाधव यांना विनंती असणार आहे. ते उत्कृष्ट ठेकेदार गुत्तेदारी करतात, इथंच करतात आणि मूळ वडगीर इथून राहून येथे असून सुद्धा त्यांनी जाम मध्ये प्रश्न निर्माण केलेला आहे. मशना जाधव यांना मी विनंती करणार आहे की आपण आपला परिचय ठेवण्यासाठी समोर यायचा आहे. या लवकर या. कोण बघा त्याला आहे का नाही त्याला. मशना या लवकर ये.